दाहटाव जैनवाडीच्या उजव्या बाजूस कुंडलिक नदीपात्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आल्याने परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झालाय। या प्रकरणात 6 लोकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले असून पाटबंधारे विभागाने त्यांच्यावर नोटीस बजावली आहे। या नोटिसींपैकी 3 लोकांनी ती स्वीकारली आहे, तर श्रीवास्तव, महादेव माडेकर आणि नवनाथ धाबेकर यांनी नोटीस घेतली सुद्धा नाही, उलट ती फाट्यावर मारून दुर्लक्ष केल्याचे समजते। याबाबत सहाय्यक कार्यकारी अभियंता कोल्हाड पाटबंधारे विभाग यांनी बांधकाम हटवण्यासाठी नोटीस पाठवली होती। या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की संबंधित अतिक्रमण हे कुंडलिक नदीच्या निळी व लाल पूररेषेच्या आत येते आणि त्यामुळे सदर बांधकाम पूर परिस्थिती निर्माण करू शकते। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अतिक्रमणामुळे नदीपात्रातील नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती ओढवू शकते, असा गंभीर इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते देत आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीचे पर्यावरण विभागाचे तालुका अध्यक्ष मारुती फाटक यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधत तातडीने ही अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना प्रशासनाच्या हलगर्जीवर टीका केली आहे। नदीपात्रात अतिक्रमण होऊ नये, प्रशासन डोळ्या देखत गप्प बसले। उद्या मोठा पूर आला आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? आज उपाय केले नाहीत तर उद्या संकट टाळता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय। मारुती फाटक यांचे म्हणणे आहे की कुंडलिक नदीच्या नैसर्गिक वहन मार्गात कोणतेही बांधकाम झाल्यास पाणी साचण्याचा धोका वाढतो। अशा प्रकारची अतिक्रमणे केवळ पर्यावरणाची हानी करत नाहीत तर स्थानिक लोकांच्या जीवावर बेतू शकतात। त्यामुळे तातडीने कारवाई करत हे बांधकाम हटवावे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांनी मारुती फाटक यांच्या या भूमिकेचे स्वागत करत प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे। प्रशासन आता या प्रकरणात कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। शिवसत्ता टाइम्ससाठी समीर बामुगडे, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।